कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिक्षक भरतीसाठीच्या पवित्र पोर्टलमध्ये 50 प्राधान्यक्रम भरण्याची मुभा आता असणार आहे। तर मुंबईत PMGPच्या पुनर्विकासातून म्हाडाला 900 घरं मिळणार आहेत। युद्धानंतर होर्मुझमधून बाहेर आलेल्या जहाजांमध्ये सर्वाधिक जहाजं भारताची आहेत। सौर ऊर्जा प्रकल्पाला प्रोत्साहन म्हणून राज्यातील 512 ग्रामपंचायतींना 5 लाखांचा निधी मिळणार आहे। पेट्रोल दरवाढीवर पाकिस्तान सरकारने U-टर्न घेत दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतलाय। तर धुरंधर 2 चित्रपटात फक्त 5 सेकंदाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला 22 लाख रुपये मिळालेत। IPL मध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का बसला असून दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतलीये। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 5 एप्रिल वार रविवार। तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे पवित्र पोर्टलबाबत। शिक्षक भरतीच्या निवडीसाठी उमेदवारांना पवित्र पोर्टलमध्ये 50 प्राधान्यक्रम भरण्याची मुभा मिळणार आहे। मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारांसाठी पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध असतील। या उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहेत। यासाठी शालेय शिक्षण विभागाने सुधारित आदेश जारी केले आहेत। पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड आणि नियुक्ती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हे बदल केले आहेत। मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सरकारने ठरवलेल्या निकषानुसार गुणांकन प्रक्रिया राबवावी लागणार आहे। त्यानुसार उमेदवाराची निवड करून नियुक्ती देणं बंधनकारक असेल। समान गुण मिळालेल्यांमध्ये ज्यांचं वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करावी लागेल। जर वय देखील समान असेल तर 12वीचे गुण विचारात घेतले जाणार आहेत। मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध असणार आहेत। मुलाखतीशिवाय निवडीच्या प्रकारासाठी उमेदवाराला त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण 100 प्राधान्यक्रम तर सोयीनुसार 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे म्हाडाच्या घरांबाबतची। मुंबईत जोगेश्वरीच्या PMGP वसाहतीच्या पुनर्विकासातून म्हाडाला तब्बल 900 घरं मिळणार आहेत। हा भूखंड 27,625 चौरस मीटरचा आहे। त्यातील 50% जागेत रहिवाशांसाठी इमारती उभारल्या जातील, तर अर्ध्या भूखंडावर विक्री योग्य सदनिका उभारल्या जातील। यातून जवळपास 800 ते 900 सदनिका म्हाडाला मिळणार आहेत। पंतप्रधान अनुदान प्रकल्पाअंतर्गत 1990च्या दशकात जोगेश्वरी PMGP वसाहत उभारण्यात आली होती। या वसाहतीत 4 मजली 17 इमारती आहेत। 942 निवासी आणि 42 अनिवासी असे एकूण 984 गाळे आहेत। या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा करणार आहे। इथल्या रहिवाशांना 450 चौरस फुटांची सुसज्ज सदनिका दिली जाणार आहे। पुनर्वसन इमारतीशिवाय उर्वरित जागेवर जवळपास 17 मजली विक्रीयोग्य सदनिका उभारल्या जाणार आहेत। त्यात जवळपास 550 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठीच्या तर 300 ते 350 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असतील। या सदनिकांची भविष्यात लॉटरीद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून। पश्चिम आशियातील युद्धामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जलवाहतुकीवर निर्बंध घातलेत, पण या नाकाबंदीच्या काळात भारत सर्वाधिक जहाजे पाठवणाऱ्या देशांपैकी एक ठरलाय। युद्ध सुरू झाल्यापासून 8 भारतीय जहाजं होर्मुझ ओलांडून आली आहेत। यात LPGची वाहतूक करणारी जहाजही होती। शिवालिक जहाज 16 मार्चला तर नंदादेवी 17 मार्च रोजी भारतीय बंदरात पोहोचलं। दोन्ही जहाजांवर मिळून अंदाजे 92,712 टन LPG होते। पाईन गॅस आणि जग वसंत या जहाजांनी 26 ते 28 मार्च दरम्यान
भारतात प्रवेश केला. यात 92,612 टन LPG होता. याशिवाय जग लाडकी जहाज 80,886 टन कच्चं तेल घेऊन पोहोचलं. ग्रीन सान्वी या जहाजाने शुक्रवारी रात्री सुमारे 46,650 टन LPG सह होर्मुझ ओलांडला आहे. या सर्व जहाजांना भारतीय नौदलाने सुरक्षा पुरवली आहे. भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी भारत सातत्याने इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातल्या 512 ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीबाबत. शेतकऱ्याच्या कृषी पंपाला दिवसा वीज पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत विकेंद्रित वीज वाहिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पाला प्रोत्साहन म्हणून 512 ग्रामपंचायतींना निधी दिला जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला 5 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. सरकारकडून यासाठी महावितरणला 25 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. राज्यातील कृषी फीडर्सचे सौर ऊर्जीकरण युद्ध पातळीवर केलं जात आहे. त्यानुसार एकूण 16,000 मेगावॉट क्षमतेच्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तानमध्ये इंधन दरात कपात. पश्चिम आशियातील संघर्षामुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका उडालाय. त्यांनी इंधन दरात वाढ केली होती, मात्र आता कपात करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानात पेट्रोलचे दर 458 रुपयांवर तर डिझेल 520 रुपयांवर पोहोचलं होतं. पण दरवाढीमुळे जनतेच्या संतापानंतर शरीफ यांनी दरात कपातीची घोषणा केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 80 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोल आता 378 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. शरीफ यांनी म्हटलं की आखाती देशांमधील परिस्थितीमुळे इंधन दरवाढ अटळ होती, पण सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातून. धुरंधर 2ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. विक्रमी गल्ला गोळा करणाऱ्या या चित्रपटात फक्त 5 सेकंदांची भूमिका चर्चित आहे. एअर हॉस्टेस म्हणून दिसलेल्या अभिनेत्रीचं नाव नियती पारिक असं आहे. तिला तब्बल 22 लाख रुपये या भूमिकेला मिळाल्याचं तिने सांगितलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे क्रीडा विश्वातून. मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का. दिल्लीची पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप. IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबईने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्या खेळीच्या जोरावर 162 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सने समीर रिझवीच्या फटकेबाजीच्या जोरावर 18 षटकातच विजय मिळवला. रिझवीने 51 चेंडूत 90 धावा फटकावल्या. या विजयासह दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव.